तर बघा आता तुम्ही बघताय इथे हे छोटे छोटे केक जे आहे तर ते येलो कलरमध्ये तुम्ही पाहत आहे। तर हे येलो कलरचे जे केक आहे तर हे आहे आंबा फ्लेवरमध्ये। तर बघा आता आंब्याचा सीझन चालू आहे आणि मार्केटमध्ये खूप प्रकारचे आंबे असे आलेले आहे। तर या आंब्यांपासून हे जे छोटे छोटे केक आहेत तर हे कसे बनवायचे आज आपण बघणार आहोत। आणि बघा आता हे जे केक आहे तर याला मी काही ओव्हनमध्ये बेक केलेले नाही आहे, तर हे गॅसवरती बेक केलेले आहे आणि तेही आपल्या अप्पे पात्रांमध्ये आपण हे केक इथे बेक केलेले आहे। आणि आतून बघा किती सुंदर आपले हे केक जे आहे ते बेक झालेले आहे आणि एकदम सॉफ्टनेसपणा या केकला आलेला आहे आणि एकदम घरच्या साहित्यामध्ये आपण हे केक इथे तयार केलेले आहेत। तर बघा आता हा दुसरा सुद्धा मी तुम्हाला केक दाखवते, तो पण त्याच प्रकारचा आहे। एकदम सॉफ्ट आपले केक तयार झालेले आहे आणि हे जे केक आहे तर हे केक मुलांसाठी तर अतिशय आवडीचे आहे। आणि आता सुट्ट्यांचा सीझन चालू आहे तर मुलांना जर तुम्ही घरी असे तयार करून दिले छोटे छोटे केक तर मुलं खूप आवडीने खातील। तर चला बघूया आपण हे केक मी कसे बनवले आहेत। तर आता मी आहे मीना बेक या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे घेतलेला आहे मी हापूस आंबा। तर हा माझ्याकडे देवगड हापूस आंबा होता। तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही साध्या आंब्यापासून सुद्धा हे जे केक आहे तर हे तयार करू शकता। तर आता आपल्याला यातला आतला जो गर आहे तर तो गर काढायचा आहे। तर आता हे पूर्ण गर मी हा एक आंब्याचा इथे काढून घेणार आहे आणि तो आपल्याला मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करायची आहे। तर ती पेस्ट तयार करायच्या आधी आपण यातले जे इन्ग्रेडियंट आहे ते बघूया, कारण आधी जर आपण पेस्ट तयार करून ठेवली तर तो आंब्याचा जो रस आहे तर तो काळा पडतो। तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला 1 कप मैदा आणि आता यातच टाकायचं आपल्याला 1 टीस्पून आपल्याला बेकिंग पावडर घ्यायची आहे आणि 1/4 टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे। आणि आता हे छान इथे चाळून घ्यायचं आहे। केव्हाही मैदा आणि हे बेकिंग पावडर बेकिंग सोडा जो आपण घेतो तर तो नेहमी चाळूनच घ्यायचा, म्हणजे आपले हे जे केक आहे तर ते असे छान फ्लफी तयार होतात आणि केक हा मऊ तयार होतो। तर 2 टेबलस्पून इथे मिल्क पावडर सुद्धा मी घेतलेली आहे। तर या मिल्क पावडरमुळे काय होतं, आपले हे जे केक आहे तर यांची चव खूप छान लागते। आणि आता आपल्याला इथे घ्यायची आहे 1/2 कप साखर पावडर। तर आता ही माझी दुकानामध्ये आणलेली साखर पावडर आहे। तर बघा त्यात गोळे तयार झालेले आहे। तर आता हे आपण चाळणीने चाळून घेणार आहोत, म्हणजे हे जे गोळे आहे हे सुद्धा आपले असे पावडर सारखे तयार होतील। तर तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही घरातली आपली साखर जी आहे ती मिक्सरमध्ये काढली तरी चालेल। तर आता इथे हे जे छोटे केक आहे तर हे आपण साखरेपासून बनवणार आहोत। तुम्हाला जर साखरेपासून नको असेल तुम्ही गुळाचाही इथे वापर करू शकता। तर आता ही साखर ते छान मी चाळून घेतलेली आहे आणि आता आपल्याला हे सर्व असं एकजीव करायचं आहे। तर हे ड्राय इन्ग्रेडियंट जे आहे तर ते छान असे मिक्स व्हायला पाहिजे। तर आता हे मी स्पॅच्युलाच्या साहाय्याने करते आहे। तुम्हाला जर असं करायचं नसेल तर तुम्ही एकदा मिक्सरमध्ये ग्राइंड केलं तरी चालेल। तर आता बघा हे छान असं एकजीव झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचा आहे आता हा मँगोचा गर। आता इथे 1/2 कप आपल्याला मँगोचा गर घ्यायचा आहे। तर हा लगेच मिक्सरमध्ये मी अशी गर केलेला होता आणि तो आता मिक्सरमध्ये काढल्यानंतर लगेच आपल्याला याचा इथे वापर करायचा आहे। तर हा जर आपण आधी गाळून ठेवला तर हा काळा पडतो। तर आता आपला हा केक छान असा फ्लफी होण्यासाठी इथे घ्यायचा आहे आपल्याला 1/4 कप ऑइल। तर आता इथे पण बघा तुम्हाला मी ऑप्शन देते, ऑइल घ्यायचं नसेल तुम्ही बटर किंवा तूप घेऊ शकता। तर ते घेतल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे व्हिनेगर 1/2 टेबलस्पून। 1/2 टेबलस्पून व्हिनेगर आपल्याला इथे घ्यायचं आहे आणि आता इथे मी घेतलेलं आहे 1/2 कप दूध। तर बघा आता हे जे दूध आहे तर हे दूध आपल्याला थोडं थोडं इथे टाकायचं आहे आणि छान असं आपलं हे बॅटर इथे तयार करायचं आहे। एकदम टाकायचं नाही, त्याने काय होईल आपला हे जो पावडर फॉर्ममध्ये आपण जे घेतलेलं आहे इन्ग्रेडियंट याची गाठी तयार होतील, म्हणून हे एकाच वेळी दूध आपल्याला टाकायचं नाही आहे, थोडं थोडं दूध आपल्याला इथे टाकायचं आहे। आणि आता इथे थोडा मी फूड कलर घेणार आहे। तर तुम्हाला जर घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नाही तर ते अवॉइड करा। आणि आता इथे घेतलेलं आहे मी मँगोचा इसेन्स। तर आपण हे आंबाचे केक बनवतो आहे छोटे छोटे, तर त्यासाठी आपल्याला इथे मँगो इसेन्स लागणार आहे। तर हे मँगो इसेन्स सुद्धा आपल्याला 2 ते 3 ड्रॉप फक्त इथे घ्यायचे आहे। तर याने काय होतं, हे पावडर कलर टाकल्याने आपला हे जो केक आहे त्यांना छान असा पिवळा कलर येतो। तर बघा आता हे जे 1/2 कप दूध आहे तर हे दूध मी अजून यात ॲड केलेलं आहे आणि थोडं दूध आपलं इथे शिल्लक राहणार आहे आणि थोडं आपल्या हे केकला चव येण्यासाठी इथे मिठाचा सुद्धा मी वापर केलेला आहे। तर गोड पदार्थ जो असतो त्यात थोडं मीठ टाकायला पाहिजे, म्हणजे आपला जो पदार्थ खूप छान लागतो। तर आता हे छान आपल्याला इथे एकजीव करायचं आहे। पहा किती छान असं बॅटर आपलं तयार झालेलं आहे, एकदम स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे।
आणि आता इथे बघा मी तुम्हाला दाखवते, आपलं हे हाफ कप दुधामधलं थोडं दूध आपलं इथे शिल्लक राहिलेलं आहे. तर आता बघूया आपण पुढचे हे केक मी कसे बनवले आहे ते. तर आता इथे घेतलेले आहे मी अप्पे पात्र. तर त्या अप्पे पात्रामध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे. तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही, पण सुरुवातीला थोडं तेल लावलं तर हे फार चांगलं असतं. तर आता सर्व ह्या अप्पे पात्रांना आपल्याला तेल इथे लावायचं आहे. तर बघा आता आपल्याला हे जे अप्पे पात्रामध्ये टाकायचं आहे आपलं केकचं बॅटर, तर ते थोडं थोडं टाकायचं आहे, जास्त टाकू नका भरून, कारण ते बेक झाल्यानंतर मग वरती येतील. तर या प्रमाणात आपल्याला इथे हे बॅटर टाकायचं आहे. तर हे सर्व बॅटर टाकल्यानंतर आता आपल्याला हे जे केक आहे, तर हे केक आपल्याला तव्यावरती बेक करायचे आहे. तर आता तवासुद्धा मी गॅसवरती ठेवलेला आहे आणि तो आपल्याला 10 मिनिटासाठी प्रीहीट करायचा आहे. तर आता हे पूर्ण बॅटर या अप्पे पात्रामध्ये टाकल्यानंतर आता आपण हे अप्पे पात्र जे आहे तर हे तव्यावरती ठेवणार आहोत. तर बघा आता हे तव्यावर अप्पे पात्र ठेवल्यानंतर आपल्याला हे जे केक आहे तर हे 15 ते 20 मिनिटासाठी इथे बेक करायचे आहे. तर बघा आता 15 मिनिट झालेले आहे. आपण बघूया आपले हे केक. तर बघा किती छान वरती आलेले आहे, एकदम फुलून वरती आलेले आहे, छान झालेले आहे आपले हे केक. आणि आता हे गरम आहे त्यामुळे हे केक आपल्या ह्या अप्पे पात्रामध्ये डिमोल्ड होणार नाही. तर आपल्याला हे थोडेसे इथे गार करायचे आहे. तर बघा आता हे मध्ये टाकल्यामुळे आपला हा जो केक आहे तर तो थोडा इथे सैल झालेला आहे. बाकीचे जे आहे तर ते अजिबात निघणार नाही, म्हणून ते गरम असताना अजिबात काढू नका, गार झाल्यावरतीच आपल्याला काढायचे आहे. तर बघा आता इथे छान असा हा बेक झालेला आहे मध्ये असल्यामुळे. तर आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आता पुन्हा आपल्याला 10 मिनिटासाठी हे झाकायचे आहे. तर बघा आता 10 मिनिट झाल्यानंतर पहा आपण पुन्हा हे चेक करणार आहोत. तर आता एकदम छान बेक झालेले असेल हे आणि याला कलरसुद्धा पण छान आलेला असेल. तर बघा आता आधीपेक्षा याला कलर हा चांगला आलेला आहे. तर आता अशा प्रकारे आपल्याला हे जे सर्व मिनी केक आहे तर हे तयार करायचे आहे. तर आता हे जे केक आहे तर हे इथे या प्रकारे तयार झालेले आहे आणि एकदम सुंदर कलर याला आलेला आहे, एकदम सॉफ्टनेस पण याला आलेला आहे आणि वरनच पाहायला किती छान दिसतंय की एकदम पाहता बरोबर आपली इथे खायची इच्छा होते आहे. तर आता हे जे केक आहे तर हे आता आतून सुद्धा बघूया कसे झालेले आहे आपले. तर बघा आता हा जो केक आहे तर हा थोडा खालून कमी ब्राऊन झालेला आहे आणि बघा आता हा जो आहे तर हा छान याला खालनं ब्राऊन कलर आलेला आहे. म्हणजे हे असे ब्राऊन कलर यायला पाहिजे आपल्या ह्या केकला, पण बघा आता याला कमी आलेला आहे म्हणून हा काही मध्ये कच्चा वगैरे राहिलेला नाही आहे. तर हा आतून सुद्धा छान असा बेक झालेला आहे आणि ज्याला ब्राऊन कलर आलेला आहे तर तो केक सुद्धा मी तुम्हाला दाखवते तो कशा प्रकारे तयार झालेला आहे ते. तर बघा आता हा केक पण आपण बघूया आतून हा कसा झालेला आहे आणि वरनं तर बघा किती सॉफ्ट आहे. तर बघा आता आतून मी तुम्हाला दाखवते, एकदम सुंदर आपले हे केक इथे तयार झालेले आहे. तर चला मग तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण नेहमी भेटत